नमस्कार, आपलं स्वागत आहे। आपण आहोत बांद्रा येथील कामगार आयुक्तांच्या कार्यालयाकडे। खासा पोलीस बंदोबस्त आहे। बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचे पोलीस इथे बंदोबस्तावरती आहेत। वीज कामगार त्यांच्या मागण्यांसाठी इथे धरणे आंदोलन करत आहेत। इथे आतमध्ये गेट आहे, त्या गेटवरती ते महिला पोलीस दीदी आहे, पोलीस निरीक्षक मोरे सर यांच्या खाली बंदोबस्त आहे। कामगार नेते गायकवाड सर आतमध्ये गेलेले आहेत, त्यांची चर्चा सुरू आहे। प्रतिसाद अदानी व्यवस्थापनाकडून मिळालेला नाही। कामगारांच्या मागण्या मान्य होतील की नाही हा गहन प्रश्न आहे। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जा मंत्री राव, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, त्याचप्रमाणे अदानीचे व्यवस्थापन यांनी तातडीने निर्णय घ्यावा आणि कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी करण्यात येत आहे। नेमकी आज चर्चासत्रात काय हाती लागते ते काही वेळांनी आपल्याला कळेलच। मुंबई बांद्रा येथून दिनेश मराठे, महाराष्ट्र समाचार, मुंबई। विठ्ठलराव गायकवाड अदानी व्यवस्थापनाशी चर्चा करून आलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधू। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे हमारा मुद्दा कैसा हो, हमारा मुद्दा गायकवाड साहब आगे बढ़ो। कामगार आयुक्त कार्यालयात चर्चेसाठी उपस्थित होतात, नेमकं काय झालं? आणि बघा, अदानी व्यवस्थापनानं आजच्या चर्चा सभेमध्ये वकील आणलेले होते, कायदे तज्ज्ञ आणलेले होते आणि या कायदे तज्ज्ञांच्या समोर कामगार आयुक्त आणि कामगार नेते म्हणून मी जो युक्तिवाद केला तो युक्तिवाद 19 सप्टेंबर 2016ला झालेल्या कराराप्रमाणे करारामध्ये असलेले मुद्दे कंत्राटी कामगारांना कायम करणं, कामगाराच्या एका मुलाला नोकरीमध्ये घेणं, हंगामी असलेल्या कामगारांना कायम करणं आणि पॉवर लॉस भत्त्याची पुनर्रचना करणं, वेतन करार गेले 26 महिने प्रलंबित आहे त्यावरती करार करणं, 2000 रिक्त पदं आहेत ती रिक्त पदं तातडीनं भरली पाहिजेत। कंत्राटी कामगार नियम निर्मूलन मंडळ आणि कामगार मंत्र्यांनी 2000 कंत्राटी कामगारांना त्वरित परमनंट करा म्हणून सांगितलंय। त्या आदेशाची अंमलबजावणी करणं, बोनस दिवाळी अगोदर 25% दरानं बोनस मिळाला पाहिजे। लॉकडाऊनमध्ये जे इमर्जन्सी ड्युटी करतायत त्या सर्व कामगारांना 50 लाख रुपयाच्या विम्याचं संरक्षण दिलं पाहिजे। मृत पडलेल्या कामगारांच्या वारसाला नोकरी दिली पाहिजे। लॉकडाऊनमध्ये काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मोबदला दिला पाहिजे, प्रवास भत्ता दिला पाहिजे। या सर्व रास्त मागण्या आहेत आणि या रास्त मागण्यावरती कामगार आयुक्तानं सांगितलंय युनियन योग्य आहे, युनियननं पुढे केलेल्या मागण्या रास्त आहेत आणि सोडवणं कंपनी व्यवस्थापनाला कायदेशीर बंधनकारक आहे। कंपनी व्यवस्थापनानं किती दिवसामध्ये समझोता करणार ते लिहून दिलं पाहिजे लेखी, आणि लेखी लिहून दिल्यानंतरच आम्ही आंदोलनाचा विचार करू, अन्यथा आंदोलन आमचं बेमुदत सुरू राहील। मुंबई रात्रीपासून संपावर जाणार, बेमुदत संपावर जाणार। हे आमचं आंदोलन कायम राहणार आहे असा इशारा देऊन आम्ही आलेलो आहे।